तर आज आपण कुकरच्या 5 शिट्यांमध्ये झटपट आणि पटकन होणारी पावभाजीची रेसिपी तयार करणार आहोत. आणि रेसिपी बघितल्यानंतर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे झटपट होणारी पावभाजी नक्कीच करून बघाल. रेसिपी बनवण्यासाठी काय काय तयारी करायची ते बघून घेऊया. सगळ्यात पहिले आपल्याला 5 ते 6 पाकळ्या लसूण घ्यायचं आहे आणि अर्धा इंच एवढं आलं घ्यायचं आहे आणि हे चॉपरमधून बारीक असं चॉप करून घ्यायचं आहे. अगदी सहज आणि पटकनच ह्या चॉपमधून आपल्याला बारीक करता येतं. हे जर तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अशाच प्रकारे मी टोमॅटो आणि कांदासुद्धा चॉपरमधून बारीक असा चॉप करून घेतलेला आहे. तसेच बाकीची पावभाजीसाठी लागणारी सर्व भाजी मी धुवून स्वच्छ अशी कापून घेतलेली आहे. बटाटा, फ्लावर, शिमला मिरची, गाजर, मी बीट बारीक किसून घेतलेलं आहे, म्हणजे काय रंग येण्यासाठी छान मदत होईल. आता हे सगळी आपली तयारी करून झालेली आहे. तसेच मटारसुद्धा घेतलेले आहेत. गॅसवर आपल्याला कुकर ठेवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला बटर घालून घ्यायचं आहे. जवळपास 2 ते 3 टेबलस्पून एवढं बटर मी यामध्ये घातलेलं आहे आणि तसेच तेलसुद्धा घालून घ्यायचं आहे. 4 ते 5 पळ्या मी येथे तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा एवढं जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान उफलल्यानंतर या ठिकाणी आपण 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. तसेच बारीक चिरलेले आलं लसूणसुद्धा आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. बारीक चिरलेलं आलं आणि लसूण घालून झाल्यानंतर आपल्याला हे आणि तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, म्हणजे आलं लसूणचा सगळा फ्लेवर आपल्या तेलामध्ये आणि बटरमध्ये उतरला जाईल. त्यानंतर 3 मीडियम साईजचे कांदे मी चॉपरमधून बारीक असे चॉप करून घेतले आहेत, ते सुद्धा आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. कांदा बऱ्यापैकी गोल्डन टू ब्राऊन रंग झाल्यानंतर आपल्याला आपण जे चॉपमधून बारीक चॉप केलेले टोमॅटो आहेत ते सुद्धा ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर आपण टोमॅटोसुद्धा ह्यामध्ये घालून घेऊया. 2 मीडियम साईजचे मी टोमॅटो या ठिकाणी कापून घेतलेले, ते सुद्धा आपण ह्यामध्ये घालून घेतलेले आहे. आता टोमॅटो गळेपर्यंत आपल्याला हे छान असं ढवळून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनटं आपल्याला हे छान असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता आपले टोमॅटो छान असा गळला गेलेला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपण अर्धा चमचा एवढी हळद घालून घेऊया. तसेच 2 ते 2.5 चमचे या ठिकाणी मी पावभाजी मसाला घेतलेला आहे, तो सुद्धा घालून घ्यायचा आहे. आणि तसेच 1 ते 1.25 चमचा या ठिकाणी काश्मीरी लाल पावडर घेतलेली आहे, ते सुद्धा घालून घ्यायची आहे. धणा पावडर 1 चमचा घालून घेतलेला आहे. आता हे सगळं छान असं ह्या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. जेव्हा आपण अशा प्रकारे मसाले तेलावर छान परतवून घेतो ना, त्यावेळेला आपल्या कोणत्याही पदार्थाची चव ही दुपटीने वाढते. त्यामुळे आपल्याला हे मसाले एकदम छान असे परतवून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता आता आपल्या या भाजीला म्हणजे ज्या मसाल्यांना छान तेल सुटायला लागलं आहे. आता यामध्ये आपण चिरून घेतलेले सर्व जे साहित्य आहे ते घालून घ्यायचे आहेत. सगळ्यात पहिले मी इथे बीट घालून घेतलेलं आहे. बीटामुळे आपल्या पावभाजीला नॅचरल असा रंग येणार आहे, त्यामुळे आपण बीट घातलेलं आहे. त्याच्यानंतर मी 2 मीडियम साईजचे बटाटे कापून घेतलेली, तीसुद्धा यामध्ये घालून घेतलेली आहेत. या ठिकाणी 150 ग्रॅम एवढा मी फ्लावर घेतलेला आहे, तो सुद्धा या भाजीमध्ये घालून घेऊया. एक 2 ते 3 मीडियम साईजच्या शिमला मिरचीसुद्धा घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा घालून घेऊया. एक गाजर घेतलेला, तो सुद्धा घालून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर 1 वाटी एवढे फ्रोझन मटार घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया. सर्व साहित्य घालून झालेलं आहे. आता हे आपल्याला मस्तपैकी चमच्याच्या साहाय्याने एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळी भाजी इथे मिक्स करून झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपल्या भाजीला रंगसुद्धा खूप छान आला आहे. आता यामध्ये भाजी बुडेल एवढं आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे. तर मी येथे गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि तसंच चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं आहे. पुन्हा सर्व भाजी आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. भाजी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण एकदम व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. कुकरचं झाकण लावल्यानंतर आपल्याला या कुकरच्या 5 ते 6 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. तर आपण कुकरच्या एक 5 ते 6 शिट्या काढून घेऊया. या ठिकाणी कुकरच्या एकदम छान 5 शिट्या झालेल्या आहेत. वाव, किती छान येथे आपल्या भाजीचा रंग आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता आपल्याला पावभाजीचं स्मॅशर घ्यायचं आहे आणि त्याच्या साहाय्याने आपली जी सगळी भाजी आहे ती मस्तपैकी एकदम बारीक अशी स्मॅश करून घ्यायची आहे. तर सर्व भाजी आपण स्मॅशरच्या साहाय्याने एकदम मस्तपैकी स्मॅश करून घेऊया. भाजी स्मॅशरने छान स्मॅश करून झाल्यानंतर आपल्याला हे कुकर गॅसवर ठेवायचं आहे आणि मस्तपैकी एकदा एक उकळ काढून घ्यायचं आहे. तुम्हाला पावभाजी ज्याप्रमाणे पातळ किंवा घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आणि जर पातळ झाली असेल तर तुम्ही आटवून सुद्धा घेऊ शकता. पण सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला पाणी कमी घालायचं आहे, म्हणजे काय आपल्याला व्यवस्थित भाजी स्मॅश करता येईल. बघितलं ना, अवघ्या 5 मिनिटांमध्ये आणि 5 शिट्ट्यांमध्ये आपली पावभाजी एकदम मस्तपैकी तयार झालेली आहे. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे.
आणि येथे आपली झटपट आणि पटकन पावभाजी तयार सुद्धा झाली आहे. आता यावर थोडंसं बटर घालून घेऊया आणि आपण आपली प्लेट मस्तपैकी सर्व करून घेणार आहोत. तर नक्कीच अशी झटपट होणारी पावभाजी तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ट्राय करून बघा. आता आपल्याला पाव गरम करून घ्यायचे आहेत. पाव व्यवस्थित मधून कापून घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्यावर मस्तपैकी बटर लावून घ्यायचं आहे. तर दोन्ही पावांना आपण बटर नाईफच्या साह्याने मस्तपैकी बटर लावून घेऊया. आतमधून आणि बाहेर सगळीकडे आपल्याला छानपैकी पावांना बटर लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बटर लावलेले जे पाव आहेत ते आपल्याला गॅसवर ठेवलेल्या पॅनमध्ये मस्तपैकी गरम करून घ्यायचे आहेत. तर गॅसवर मी थोडंसं बटर घालून घेतलेलं आहे. आता या बटरवर आपले हे जे पाव आहेत ते मस्तपैकी गरम करून घ्यायचे आहेत. तर इथे आपले मस्तपैकी पावसुद्धा गरम झालेले आहेत. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता आपली पावभाजीची कन्सिस्टन्सी आहे ती मी एवढी ठेवली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर अजून पातळसुद्धा करू शकता किंवा घट्ट पाहिजे असेल तर घट्टसुद्धा करू शकता. कांदा बारीक चिरलेला मी कापून घेतलेला आहे आणि लिंबूसुद्धा घेतलेलं आहे. ह्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि थोडं बटरसुद्धा घालून घ्यायचं आहे. म्हणजे काय आपली पावभाजीची चव ही अजून दुपटीने वाढेल. तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशी 5 मिनिटांमध्ये 5 शिट्ट्यांमध्ये होणारी पावभाजी नक्कीच तयार करून बघा. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवी रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.